चला आपण अर्थात एंट्री पाहणार आहोत. संघनायक आणि अगदी त्याच वेळेला संघ मालक यांचे व्यासपीठाकडे एंट्री होईल आणि अगदी त्याच वेळेला संघ मालकांचा विशेष सन्मान आपण करणार. कॅप्टन पोज दिली जाईल. कॅप्टन पोज देखील पाहायला मिळेल. एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा कळंबोली प्रीमियर लीग 2025 चे बिगुल वाजलेत. तयार व्हा एका चित्त थरारक अनुभवासाठी. पहिला संघ जो असेल तो तुषारदादा पाटील युवा मंच अर्थात माने सरकार 11. पहिला संघ असेल. दुसरा संघ जय हनुमान LIG असेल. तिसरा संघ महाकाळ ग्रुप. चौथा संघ दोस्ती 11. पाचवा संघ पूजा डायग्नोस्टिक सेंटर. सहावा संघ रामदास शेवाळे प्रतिष्ठान कळंबोली. सातवा संघ सरताज विहान थंडर आणि आठवा संघ हॅलो किड्स. नववा संघ आहे DDSR ग्रुप. 10वा संघ आहे श्री मित्र मंडळ स्पोर्ट्स कळंबोली. 11वा संघ आहे DG11 पोपेटा कंस्ट्रक्शन आणि 12वा संघ अमन 11. ही सिक्वेन्स आहे. या ठिकाणी सर्व संघांच्या संघनायकांना विनंती की जो क्रम आपल्याला दिला गेलेला आहे या क्रमाने जर आपण उभे राहिलात तर इथे पुढे येण्यासाठी आपल्याला नक्कीच आणखीन सोयीस्कर असेल. पहिला संघ असेल अर्थातच तुषारदादा पाटील युवा मंच. दुसरा संघ असेल जय हनुमान LIG. तिसरा संघ असेल महाकाल ग्रुप. चौथा संघ दोस्ती 11. पाचवा संघ पूजा डायग्नोस्टिक सेंटर. सहावा संघ रामदास शेवाळे प्रतिष्ठान कळंबोली. सातवा क्रमांक असेल सरताज विहान थंडर. आठवा क्रमांकाचा संघ असेल हॅलो किड्स प्री स्कूल कळंबोली. 9वा संघ असेल DDSR ग्रुप. 10वा संघ असेल श्री मित्र मंडळ स्पोर्ट्स. 11वा संघ DG पोपेटा कन्स्ट्रक्शन आणि 12व्या क्रमांकावरती मात्र अमन 11. या क्रमानं आपण उभा राहायचं आहे आणि जसं अनाऊन्समेंट होईल आपण संघ मालकासह या ठिकाणी ग्रँड एंट्री या मुख्य मंचावरती करायची आहे. हो, या 5व्यामध्ये पर्वामध्ये लिहिल्या जातील अनेक गाथा, लिहिल्या जातील अनेक कथा. तयार व्हा एका नवीन अनुभव घेण्यासाठी. हे 5वं पर्व आपल्या भेटीला येते. आपण पाहणार आहोत कळंबोली प्रीमियर लीग 2025चा भूतपूर्व सोहळा. स्पर्धा कालावधी असेल 24, 25 आणि 26 जानेवारी 2025 मध्ये एक मानाची स्पर्धा आपल्या भेटीला येते. या स्पर्धेमध्ये सहभागी होणारा पहिला संघ आमंत्रित करूया. तुषारदादा पाटील युवा मंच माने सरकार. नक्कीच या ठिकाणी संघ मालक ॲडव्होकेट तुषारदादा पाटील साहेब, संघ मालक सन्माननीय आनंद माने सरकार आणि संघ मालक सन्माननीय रोहितजी नांगरे पाटील. कर्णधार आहेत राजू नरे. एकदा जोरदार टाळ्यांनी या संघाचं आपण या ठिकाणी स्वागत करूयात. खरं तर तुषारदादा पाटील साहेब आमच्या मुख्य मंचावरती आहेत आणि या ठिकाणी राजू नरळे साहेबांना विनंती आहे आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. कॅप्टन आपण पुढे फ्रंटला या. सेकंड संघ आहे जय हनुमान LIG. जय हनुमान LIG. संघ मालक हनुमंतजी चौधर, मनोजजी पवार आणि नवनाथजी कोळेकर. कर्णधार तुषार शर्मा अर्थात मनी याला आपण पाहत आहोत. सेकंड टीम. त्यानंतर परेश खडके महाकाल ग्रुप, प्रीतमजी पाटील आणि निलेशजी भोईर यांचा संघ देखील या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्यानंतर पुढील संघ असणार आहे तो अर्थातच दोस्ती 11 आणि दोस्ती 11 संघाचा संघनायक आहे अर्थातच अरविंद ढेकळे आणि संघ मालक सन्माननीय विजय शेठ मनोहर खानावकर. त्या पुढचा संघ पूजा डायग्नोस्टिक सेंटर अर्थात प्रभात अंभोरे या संघाचा कॅप्टन अक्षयजी वाघमारे यांच्या मालकीचा संघ. त्या पुढील संघ रामदास शेवाळे प्रतिष्ठान कळंबोली अर्थात तुकाराम शेठ सरक साहेब, श्रीकांतजी फाळके साहेब आणि एकूणच जर पाहिलं तर संतोष मदने संघनायक रामदास शेवाळे प्रतिष्ठान कळंबोली संघाचा. आदरणीय तुकाराम शेठ सरक साहेब आणि सन्माननीय श्रीकांतदादा फाळके साहेब यांच्या मालकीचा हा रामदास शेवाळे प्रतिष्ठान कळंबोलीचा संघ या ठिकाणी आपण नक्कीच पाहतोय. यांची देखील ग्रँड एंट्री आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढील संघ सरताज विहान थंडर. अजून एक ग्रँड एंट्री, एक रॉयल एंट्री आपण पाहत आहोत. सरताज विहान थंडर जगराज सिंग डिलॉंग, योगेशजी जाधव आणि अनिकेत अँकर यांच्या मालकीचा संघ या स्पर्धेमध्ये उतरतोय. सुरेश मोहिते
ॲज अ कॅप्टन म्हणून त्याला आपण पाहणार आहोत. नक्कीच या ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. सरताज विहान थंडर, संघनायक सुरेश मोहिते, संघ मालक जगराज सिंग, डिलॉन, योगेश जाधव आणि अनिकेत ऐनकर. तर ग्रँड एंट्री आपण या ठिकाणी नक्कीच करणार आहोत. पुढचा संघ त्याच्या मागोमाग आपण पाहणार आहोत. हॅलो किड्स प्री स्कूल कळंबोली हा संघ देखील खेळतोय. दीपकजी चौहान साहेब यांच्या मालकीचा आणि प्रतीक ठाकूर ॲज अ कॅप्टन म्हणून या टीम मधून खेळत असताना पाहायला मिळणार आहे. या आपण स्वागत करतोय सरताज विहान थंडर या संघाचा. तर नक्कीच सुरेश मोहिते आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या संघाचे संघ मालक पुढील संघ असणार आहे. हॅलो किड्स या आपण प्री स्कूल कळंबोली दीपकजी चौहान साहेब यांच्या मालकीचा संघ. प्रतीक ठाकूर ॲज अ कॅप्टन. या पुढील संघ DDSR ग्रुप, राहुलजी हजारे, रामदाजी महानवर यांच्या मालकीचा संघ. ॲज अ कॅप्टन म्हणून आपण सागर दरेकरला पाहणार आहोत. तर या ठिकाणी सागर दरेकर मुख्य मंचाच्या दिशेने आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर रामदासजी महानवर साहेबांचा देखील एंट्री या ठिकाणी ग्रँड एंट्री आपल्याला मुख्य मंचाच्या दिशेने पाहायला मिळते आहे. नेक्स्ट टीम आहे श्री मित्रमंडळ स्पोर्ट्स कळंबोली, अर्थातच राजेशजी मोहिते, गणेशजी खानावकर आणि कुमारजी जाधव यांच्या मालकीचा संघ. संघ कर्णधार आहे अक्षय सरोदे. या आपण स्वागत करतोय पुढचा संघ DG पोपेटा कंस्ट्रक्शन, दिनेशजी पोपेटा साहेब यांच्या मालकीचा संघ. गतवर्षीचे विजेते सुहास करे ॲज अ कॅप्टन म्हणून त्याला आपण पाहतोय या 5व्या पर्वामध्ये देखील. मागच्या वर्षीचा बायकर मॅन, खऱ्या अर्थानं 2 व्हीलर बाईक जिंकणारा खेळाडू, मागच्या पर्वाचा डिफेंडिंग चॅम्पियन संघ अर्थात DG पोपेटा कंस्ट्रक्शन, सन्माननीय दिनकरजी पोपेटा यांच्या मालकीचा हा संघ. या पुढील संघाला आमंत्रित करूयात. अमन 11 कैलाजी जाधव, रवीजी प्रसाद साहेब यांच्या मालकीचा संघ आणि साहिल उलवेकर या टीमचा ॲज अ कॅप्टन. नक्कीच या ठिकाणी साहिल आय थिंक या ठिकाणी उपस्थित होऊ शकले नाहीयेत, परंतु अमन 11 संघाचे अमन लोहिया मात्र या ठिकाणी नक्कीच उपलब्ध आहे. तर आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. तर पुन्हा एकदा स्क्रीनवरती हे सर्व संघ आणि सर्व संघनायक आणि संघ मालक एकत्रितपणे एका फ्रेम मध्ये आपल्याला या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. ऑल द कॅप्टन्स प्लीज कम फॉरवर्ड. सर्व संघ या ठिकाणी संघनायकांना विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे. तर सर्व संघनायक तर सर्व संघ मालकांना विनंती आहे जर या ठिकाणी फोटो सेशन झालं असेल, फोटो सेशन उरकल्यानंतर सर्व संघ मालकांनी आपापल्या नियोजित जागेवरती बसायचं आहे. कॅप्टन्स याच ठिकाणी थांबतील कारण कॅप्टन पोजेस आपल्याला या ठिकाणी हव्या आहेत. तर सर्व ओनर्सला विनंती आहे की आपण आपल्या निर्धारित जागेवरती जाऊन बसा. काही क्षणातच आपण ऑक्शन सोहळ्याची या ठिकाणी सुरुवात करणार आहोत, परंतु तत्पूर्वी सर्व जे संघनायक आहेत या संघनायकांची मात्र आपण या ठिकाणी जरूर एक पोज. त्याआधी आपण ट्रॉफीच्या शेजारी ही बॅटल, ज्या ट्रॉफीसाठी 168 खेळाडू, 12 संघ मालक, 12 कर्णधार जे एका तख्तासाठी लढणार आहेत, त्या ट्रॉफीच्या अगदी समोर ही कॅप्टन पोज आपण पाहतोय. कॅप्टन पोज अगदी रुबाबात. गतवर्षीचा विजेता आय थिंक मला वाटतं ट्रॉफीच्या समोर असायला हवा. गतवर्षीचा विजेता कॅप्टन जर ट्रॉफीच्या समोर असेल तर आणखीनच ते चित्र चांगलं दिसेल, कारण गतवर्षीचा जो विजेता आहे, दावेदार आहे, डिफेंडिंग चॅम्पियन ज्याला आपण पाहतो सुहास करे, अर्थात अगदी ट्रॉफीच्या पाठीमागे. KPL 2025 5वं पर्व जे रंगणार आहे हेच आहेत ते शिलेदार, त्यांच्या नेतृत्वाखाली संघ खेळत असताना पाहायला मिळतील. 12च्या 12 शिलेदार ज्यांना आपण स्क्रीनवरती पाहतो आहोत. कॅप्टन पोज या ठिकाणी देत असताना आपण 12च्या 12 कॅप्टनला पाहत आहोत. राजू नळे असतील, त्याच वेळेला तुषार शर्मा अर्थात मनी, परेश कडके, अरविंद ढेकळे, प्रशांत आंबोरे, त्यात प्रभात आंबोरे, संतोष मदने, सुरेश
मोहिते, प्रतीक ठाकूर, सागर दरेकर, अक्षय सरोदे, सुहास करे आणि साहिल उलवेकरच्या बिहाफमध्ये आपण अमन लोहियाला पाहत आहोत. ही ट्रॉफी या एका तक्तासाठी कोणता संघ जिंकेल? 3 दिवसाचा थरार, 1 लाखाचा प्रथम पारितोषिक, 75,000चं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक, रोख रक्कम 50,000 रुपये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आणि याही पर्वामध्ये दिली जाणार आहे ती प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बाईक, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षकासाठी सायकल. चला खेळाडूंना मी विनंती करेन आपापल्या सीट आपण आसन ग्रहण करावं. या आपण अतिथींचा मानसन्मान या कार्यक्रमाप्रसंगी करतो आहोत. संपूर्ण मान्यवरांना मी विनंती करेन या आपण काही विशेष सन्मान विशेष अतिथींचा करतो आहोत.